नमस्कार, प्रभू मॅथ चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण इयत्ता 5वीचं गणित पाहणार आहोत। आपलं प्रकरण गुणाकार चालू आहे। आता मागील व्हिडिओमध्ये आपण गुणाकार पाहिलेला आहे, त्याचबरोबर एक लेखी गणितही पाहिलेलं आहे। म्हणजेच इथं आपल्याला लेखी असले तरी काय करायचं आहे, गुणाकारच करायचा आहे। पण तरी सुद्धा लेखी गणित 2 ते 3 वेळा वाचन करायचं आहे आणि समजून सांगायचं घ्यायचं आहे। दुसरा प्रश्न, मराठी मीडियमची मुलं बघा गणित। प्लास्टिक टाळा या अभिनयात 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 कागदी पिशव्या तयार केल्या, तर एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? सेमीच्या मुलांनी बघा आता, ॲज पार्ट ऑफ द अवॉर्ड प्लास्टिक campaigns, each of 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bags made? म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी की 745 पिशव्या ह्या विद्यार्थ्यांनी अभिनयात की अशा 25 कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत, तर तुम्हाला टोटल पिशव्या काढायच्या आहेत। म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे, तर 745 into 25 आपल्याला प्रोडक्ट करावं लागणार आहे। 5 into 5 25, 25 2, 5 into 4 20, 20 plus 2 22, 5 into 7 35, 35 plus 2 37। आता इथं आपण 10 ने प्रोडक्ट करणार आहे म्हणून 0, 2 into 5 10, 1 2 into 4 8, 8 plus 1 9, 2 into 7 14 plus 5 2, 7 plus 9 16, 4 plus 1 5, 5 plus 3 8 and 1 18,625। आता लेखी गणित आहे, म्हणजेच आपलं काय वाक्य येणार आहे, द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स वॉज मेड, हेन्स द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स was 18,625 made 18,625। मराठी मीडियमची मुलं काय लिहिणार बघा, म्हणून 18,625 एवढ्या कागदी पिशव्या तयार झाल्या। बघा, लेखी गणित जेव्हा आहेत तेव्हा काय करायचंय, आपल्याला ही वाक्य लिहायची आहेत। पुढचं गणित घेऊया आपण, वाचा तोपर्यंत दुसरं गणित काय आहे।
बघा सेमीची मुलं बघा पहिलं. इन अ प्लांटेशन स्लॅपिंग ऑफ 215 medicinal trees have been planted in each of the 132 rows of trees. How many saplings are there in the plantation altogether? बघा आता मराठी मीडियमची मुलं काय सांगितले. एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगात औषधी वनस्पतींची रोपे लावली तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली. बघा म्हणजे इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे. कशाचा गुणाकार करायचा आहे तर 215 गुणिले 132. 215 गुणिले 132. बघा 2 पंचे 10 चला 1 2 के बेन 1 3 2 दुनी 4 0 3 पाची 15 चल 1 3 1 3 आणि 1 4 3 दुनी 6 0 0 1 1 5 1 1 1 आणि 1 1 2 0 3 आणि 5 8 4 आणि 4 8 आणि 5 13 6 आणि 2 8 आणि 2 28,380 हे आपला गुणाकार आलेला आहे. तर बघा 2 into 5 10 2 into 1 3 2 into 2 4 0 3 into 5 15 3 into 1 4 plus 3 into 2 6 0 0 100 1 into 5 5 1 into 1 1 1 into 2 2. तर आता आपल्याला काय वाक्य खाली लिहावं लागणार आहे की वनराईत एकूण किती झाडं लावलेत असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच आपलं वाक्य काय होणार आहे तर वनराईमध्ये एकूण 28,380 रोपे लावण्यात आली. म्हणून वनराईमध्ये एकूण 28,380 रोपे लावण्यात आली. आता सेमीच्या मुलांनी कसं वाक्य लिहायचं बघा. There are hens 28,338 saplings in the plantation altogether. Altogether. There are 28,318 saplings in the plantation altogether. तर अशा पद्धतीने आपलं इथं हा क्वेश्चन 2 संपलेला आहे. आता पुढे आपण वळूया. बघा आता चौथं
याच पद्धतीनं गणित करायचंय. काय आहे बघा, तोंडी सांगते मी फक्त. 1 कॉम्प्युटर कॉस्ट 27,540 rupees. How much will 18 such computers cost? मराठी मीडियमची मुलं बघा, एका संगणकाची किंमत 27,540 रुपये आहे. तर अशाच 18 संगणकांची किंमत काढा. आपल्याला एका संगणकाची किंमत दिलेली आहे आणि अशा 18 संगणकांची किंमत काढायची. आपण शिकलेलो आहोत एकमान पद्धतीत की एकावरून अनेकाची किंमत काढत असताना गुणाकार करायचे. म्हणजेच तुम्हाला इथं 27,540 गुणिले 18 करायचं आणि येणारी किंमत ही तुमची 18 संगणकाची असणार आहे. पुढचं गणित बघा, 5वं घेऊया आपण. इन्स्पायर अवॉर्ड या योजनेअंतर्गत विज्ञान प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला रुपये 5,000 देण्यात आले. एका तालुक्यातील 154 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. तर त्या तालुक्यात या योजनेसाठी किती निधी देण्यात आला? सेमीची मुलं बघा. Under the Inspire Award scheme, 5,000 rupees per student were granted for the purchases of science project materials. If 154 students in a certain taluka were covered under the scheme, find the total amount granted to that taluka. बघा, आता आपल्याला इथे काय करायचंय, 5,000 गुणिले 154. गुणिले 154. बघा, आता इथं 0 आहे म्हणजे प्रत्येकाचं उत्तर हे 0 नाही. म्हणजे 4 0 0 4 0 0 4 0 0 4 5 20 पुन्हा 0 5 0 0 5 0 0 5 0 0 5 5 25 पुन्हा अगोदरच 2 शून्य आपल्याला द्यावी लागणार आहेत. 1 0 0 1 0 0 1 0 0 आणि 1 गुणिले 5 1 5. बघा 0 0 0 0 2 आणि 5 7 2 आणि 5 7 म्हणजे 7,70,000 एवढा निधी आपल्याला त्या तालुक्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे सेमीची मुलं कशी लिहिणार बघा. Hence the total amount granted to that taluka is rupees 7,17,000. मराठी मीडियमची मुलं कशी लिहिणार बघा. तर तालुक्याला या योजनेसाठी 7,70,000 रुपये निधी देण्यात आला. म्हणून तालुक्याला 7,70,000 रुपये निधी देण्यात आला. निधी देण्यात आला. तर अशा पद्धतीनं गुणाकार करून आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. आता 6वं गणित बघा मराठी मीडियमची मुलं.
बघा, एका दुचाकी वाहनाची किंमत 53,670 रुपये आहे, तर अशा 35 वाहनांची किंमत काढा. बघा, जसं मी चौथं सांगितले तसं सेम चौथ्यासारखं 6वं आहे. म्हणजे इथं आपल्याला एका वाहनाची किंमत दिलेली आहे आणि 35 वाहनांची किंमत काढायची आहे. सेमीची मुलं बघा बरं काय आहे 6वं गणित. If a certain two-wheeler costs 53,670 rupees, how much will 35 such two-wheelers cost? म्हणजेच इथं आपल्याला 53,670 गुणिले 35 करायचं आणि येणार तुमची किंमत ही 35 वाहनांची किंमत असणार आहे. तर चला आपण पुढच्या गणिताकडे वळूया. आता 7वा क्वेश्चन काय आहे बघा, सेमी. 1 hour has 3,600 seconds. How many seconds do 365 hours have? मराठी मीडियमची मुलं बघा, वाचा गणित. एका तासात 36 सेकंद असतात, तर 365 तासात किती सेकंद असतील? म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे, तर 3600 गुणिले 365. बघा, गणित क्रमांक किती आहे, 7. तर गणित क्रमांक 7 काय करायचंय आपल्याला, 3600 गुणिले 365. बघा करा. 5 into 0 0, 5 into 0 0, 5 into 6 30, 3, 5 into 3 15, 15 plus 3 18 plus 0, 6 into 0 0, 6 into 0 0, 6 into 6 36, 3, 6 into 3 18, 18 plus 3 21. तर बघा 2 0, 3 into 0 0, 3 into 0 0, 3 into 6 18, 3 into 3 9 plus 1 10, 0 0 0, 8 आणि 6 14, चला 1 8 आणि 2 10, 1 11, 2 आणि 1 3 आणि 1, म्हणजे 13,14,000 एवढे सेकंद आपले तयार होणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, तर 365 तासात 13,14,000 सेकंद असतील. बघा, म्हणून 365 तासात 13,14,000 सेकंद असतील. सेमीची मुलं काय म्हणणार तुम्ही, 13,40,000 सेकंड do 365 hours. Hence 13,40,000
सेकंड have 365 house. बघा अशा पद्धतीनं गुणाकार करून आपल्याला अशा वाक्यात उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघा आता आपण घेऊया. 8वा प्रश्न बघा काय आहे. मराठी मीडियमची मुलं बघा 5473 व 627 या संख्या वापरून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार करा व सोडवा. सेमीची मुलं बघा काय दिले गणित. क्वेश्चन 8 बघा. फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम विथ द नंबर्स 5473 and 627 and solve it. आता या संख्या दिलेल्या आहेत त्यावरून आपल्याला गुणाकाराचं गणित तयार करायचं आहे आणि सोडवायचं आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा असंच गणित तयार केलेलं होतं बेरजेचं आणि सोडवलेलं होतं. तर मराठी मीडियमची पहिली मुलं बघा बरं गणित काय तयार होणार. या संख्या वापरून गणित तयार करूया आपण. बघा एका बॉक्स मध्ये मी पहिलं गणित तयार करते. बघा एका बॉक्स मध्ये 5473 बिस्किटे आहेत. तर अशा 627 बॉक्स मध्ये 27 बॉक्स मधील एकूण किती बिस्किटे असतील. एकूण किती बिस्किटे असतील. बघा तर मराठी मीडियमच्या मुलांच्यासाठी असा प्रश्न तयार झालेला आहे. एका बॉक्स मध्ये 5473 बिस्किटे आहेत. तर अशा 627 बॉक्स मधील एकूण किती बिस्किटे असतील. आता सेमीच्या मुलांचं कसं होणार आहे प्रश्न तयार. क्वेश्चन बघा कसा होईल. देअर आर 5473 biscuits in a box. Then find how many biscuits are in 627 boxes. बघ आता काय करायचं आहे आपल्याला. प्रश्न तर तयार झालेले आहेत आपल्याला. आता हे सॉल्व्ह करायचे आहेत, सोडवायचे आहे. मग कसं सोडवणार आपण तर 5473 गुणिले 627. बघा 7 3 21 हातचाले 2 7 7 49 आणि 2 51 हातचाले 5 7 चोक 28 आणि
5 33, 7 5 35 आणि 3 38. शक्यतो हातचे मनात धरा. बघा इथं आता 0 आलं. 2 3 6, 2 7 14, 2 4 8, 2 5 10. आता पुन्हा हे 600 ने गुणायचं म्हणजे इथं 2 0 येणार. 6 3 18, 6 7 42 आणि 1 43, 6 4 24 आणि 4 28, 6 5 30 आणि 2 32. 1 6 1 7, 3 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 1 9, 1 10 10 आणि 8 18, 18 आणि 3 21, 2 8 आणि 2 10 10 आणि 3 13, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 3 म्हणजे 34,31,571 एवढी बिस्किटे आपल्या या बॉक्स मध्ये असतील. आता वाक्य म्हणून मराठी मीडियमच्या मुलांनी काय लिहिणार? वाक्य 627 बॉक्स मध्ये एकूण 34,31,571 बिस्किटे असतील. 627 बॉक्स मध्ये एकूण 34,31,571 एवढी बिस्किटे असतील. सेमीची मुलं कशी लिहिणार बघा बरं. There are 34,31,571 biscuits in 627 boxes. म्हणून hence there are 34,31,571 biscuits in 627 boxes. बघा, तर अशा पद्धतीनं आपण आपल्याला संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येवरून आपण गणित तयार करून सोडवून आपण उत्तर लिहिलेलं आहे. पुढचं गणित बघा. आता 9वं गणित काय सांगितलेलं आहे सेमीच्या मुलांनी बघा. फाइंड द प्रोडक्ट ऑफ द बिगेस्ट 3 डिजिट नंबर अँड द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बघा काय सांगितलेलं आहे. आता मराठी मीडियमच्या मुलांनी वाचा बघा. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करा. बघा, 4 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार सांगितलेला आहे. आता 4 अंकी कोणती संख्या आणि 3 अंकी कोणती संख्या बघा सांगा. तर 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे? 9,999. 9,999 गुणिले 3 अंकी सर्वात लहान संख्या म्हणजेच 999. आता ह्यांचा
गुणाकार आपल्याला करायचा आहे. बघा 9 9 81, 8 चाले 1, 8 9 9 81, 81 आणि 8 89, 8 चाले 8, पुन्हा 9 9 81, 81 आणि 8 89, पुन्हा 8 येतात, 9 9 81, 81 आणि 8 89. पुन्हा आता आपल्याला ह्या 9 गुणायचंय दशकाने, म्हणजेच आपलं काय येणार आहे इथं 0 येणार आहे. आणि बघा आता संख्या त्याच आहेत, प्रत्येक वेळेस गुणाकार करायची गरज पण नाही, फक्त हा 0 आपण आता इथं दशकानं गुणते म्हणून हा 0 दिला. आता ह्या 9 पुन्हा या सगळ्याला गुणलं की काय होणार आहे, हीच संख्या येणार आहे. म्हणून बघा 1 9 9 9 आणि 8. आता आपण या 9 गुणणार आहे म्हणजे किती शून्य देणार आहे, शतकाने गुणणार आहे म्हणून 2 शून्य. पुन्हा आहे तशीच सगळी संख्या येते बघा 1 9 9 9 आणि 8. आता यांची बेरीज करूया. बघा 1 9 1 10, चला 1 9 1 10, 9 9 18 आणि हे 2 20, 8 चाले 2. बघा 9 9 9 9 9 3 वेळा 9 म्हणजेच 9 त्रिक 27 आणि 2 29, 8 चाले 2 9 9 18, 18 आणि 2 20, 20 आणि 8 28, 8 चाले 2, 8 आणि 2 10, 10 आणि 9 19, 1 8 आणि 1 9. म्हणजेच आपली संख्या 99,89,001 एवढा आपला प्रॉडक्ट गुणाकार आलेला आहे. सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या, म्हणजेच सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9,999 आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या 999, त्यांचा गुणाकार आपला एवढा आलेला आहे.